नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता जीवाच मन जीवाला म्हणत, काय भावा, तुला सगळ्याच गोष्टी सांगाव्या लागतात का? अरे तू फिल्म वगैरे नाही का बघितल्यास? अरे त्या फिल्ममध्ये हिरो हिरोईनला मिळवण्यासाठी काय काय करतो, बापाच्या लाता खातो, दुनियेच्या बाता ऐकतो, एवढंच काय तर त्या व्हिलनशीही लढतो आणि आपल्या हिरोईनला मिळवतोस, पण तू ना भावा काहीच करू शकत नाहीस, असं म्हणत जीवाने त्याच्यामध्ये संवाद चालू असतात. तर इकडे शारदाताई नंदिनीला वरती घेऊन येतात आणि म्हणतात, बघ बघ नंदिनी, नंदिनीम हणते काय? तर शारदाताई म्हणतात, नंदिनी अगं तुला दिसत नाहीये का? जीवा स्वतः एकदाच बडबडतोय. तर नंदिनी म्हणते, हे काय करतायत नक्की, असे एकटेच का बोलतायत? तर शारदताई म्हणतात, तेच तर मी तुला सांगते, अगं जीवाला असं वाटते की तो तुझ्यासोबत बोलत आहे आणि एकटाच बोलत आहे आणि असंच जर बोलत राहिला तर त्याला वेळ लागेल. वेळ आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी म्हणते, नाही आई, असं काहीच करणार नाही मी, असं नाही होऊ देणार. तर शारदाताई म्हणतात, हो ना, मग जा आणि त्याच्याशी बोल, कळतंय का तुला? तर नंदिनी म्हणते, आई मला सगळं काही कळतंय, तू मला कशा प्रकारे घोळात घेतेस ना, ते सगळं काही माझ्या लक्षात आलंच आहे, येते मी. तर शारदताई विचारतात, कुठे जीवाला भेटायला चाललीयस? नंदिनी म्हणते, नाही आई, मी आनंद निवासला चालली आहे. हे जीवा आलेत ना तेव्हापासून वेळ लावल्या, वेळ आतापर्यंत आनंद निवासला जायलाही मला वेळ मिळत नाही. तर दुसरीकडे जीवाला आता त्याच मन सांगत असतं, अरे मी तुला 100 रुपयाचा टॉक टाइम दिला आहे फ्रीमध्ये, त्याचा उपयोग कर आणि तुझ्या या बायकोला मिळव. बघ तुझी बायको तुझ्याचकडे पाहत आहे. आता जीवा पाहतो तर नंदिनी जीवाकडे पाहत असते. जीवा आवाज देत म्हणतो, हाय हॅलो, मी येऊ का आत? परंतु नंदिनी जीवाशी काही न बोलता तिथून निघून जाते. तर जीवा म्हणते, बघितलंस ना, निघाली, परंतु त्यावेळी ती व्यक्ती सुद्धा तिथे नसते. जीवा म्हणतो, का? हे दोघांनीही कलटी मारली, पण मी मात्र कलटी मारणार नाही, कारण मला माहीत आहे मला आता नंदिनीला मनवावं लागणारच आहे, कारण माझा प्रश्न सुद्धा नंदिनीच आहे आणि उत्तर सुद्धा नंदिनीच आहे आणि मला खात्री आहे या प्रश्नाच आणि उत्तराचा सोल्युशन सुद्धा नंदिनीच देणार. आय लव्ह यू नंदिनी, असं म्हणत जीवा आता नंदिनीला म्हणवण्यासाठी सज्ज झालेला असतो. तर दुसरीकडे काव्या आता गेस्ट रूममध्ये राहण्यासाठी आलेली असते. मालिनी ताई आणि काव्या सगळं काही आवरून ठेवत असतात. तर माननी ताई काव्याला म्हणतात, काव्या बाळा, सॉरी हा, तुला असं गेस्ट रूममध्ये राहावं लागते. तसही काही महिन्यांपूर्वी मी स्वतः तुला गेस्ट रूममध्ये ठेवलं होतं. तर आता काव्या म्हणू लागते, पोरीना काकू, आता ते सगळं काही विसरून जा. आणि त्यातून तर एक गोष्ट कळाली की मला देशमुखांची किती ओढ आहे. आणि आता काकू तुम्ही बघाच, हा गेस्ट रूम पासूनचा प्रवास बेडरूमपर्यंत कसा घेऊन जाते ही काव्या. तर माननी ताईम म्हणतात, मलाही तसंच हवं आहे काव्या बाळा. तुला एक सांगू का, मला वाटलं होतं की तू इथे आल्यानंतर पार्थ तुला राहण्यासाठी विरोध करेल, परंतु तसं काही घडलंच नाही, कारण मला असं वाटते की आता पार्थलाही तुझं इथे राहणं म्हणजे तू इथे असणं मान्य आहे. तर आता काव्या म्हणू लागते, काकू कसं आहे ना, माझ्याकडे आता एक दिव्य दृष्टी आली आहे. तर आता माननी ताई म्हणतात, काय आहे ती दिव्य दृष्टी? तर काव्या म्हणते, आता मी जरी इथे असले तरी देशमुख तिथे काय करतात हे मी बरोबर सांगू शकते, कारण देशमुखांच्या मनात काय चाललंय हे मला अगदी अगोदरच कळतं. मानताई म्हणतात, हो का? मग आता सांग, पार्थ बेडरूममध्ये काय करत असेल? तर काव्या म्हणते, देशमुख आता रूममध्ये असतील आणि ते माझं स्केच घेऊन त्या स्केचकडे पाहत असतील. खरं तर त्यांना माझ्याशी बोलायचं नाहीये, परंतु माझ्या स्केच सोबत मात्र त्या नक्कीच गप्पा मारतील. माझा स्केच हातात घेतील, त्या हाताने हळुवारपणे स्पर्श करत त्या स्केच बरोबर गप्पा मारतील. आता काव्या जसं सांगत असते तसंच इकडेही घडत असतं. चक्क पार्थ काव्यात स्केच हातात घेतो आणि त्या स्केच सोबत आपलं मन मोकळं करत गप्पा मारत असतो. पार्थ आपल्या मनातील भावना
त्या स्केच समोर व्यक्त करत असतो. पार्थ म्हणतो, तुम्ही का आलात इथे? तुम्ही इथे आलात की मला ते प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आठवतात. ती रात्र लग्न झाल्यानंतर आपल्या नात्यातून सुटका होऊन घेण्यासाठी तुम्ही केलेले ते प्रयत्न आणि तुम्हाला प्रत्येक वेळी प्रेमाची शपथ घालून प्रत्येक वेळी तुम्हाला अडवून ठेवणं, हे सगळं काही मला आठवतं. हे सगळं आठवल्यानंतर खरंच खूप त्रास होतो. हे सगळं आठवलं की स्वतःचीच लाज वाटते, गिल्ट येतो आणि मनातून असं वाटतं की का आलात तुम्ही इथे? तुम्ही इथे आला नसता तर हे सगळं काही मी विसरण याचा नक्कीच प्रयत्न केला असता, असं म्हणत पार्थ त्या स्केचकडे पाहत असतो. तर दुसरीकडे काव्या म्हणते, आता सगळी चिडचिड करून झालीच असेल, आता देशमुख शांत होतील आणि त्यानंतर माझ्या स्केचकडे पाहतील आणि स्केचकडे पाहत हळुवारपणे अलगद त्या स्केचवरून हात फिरवतील. आता ज्याप्रमाणे काव्या सांगत असते त्याच्याप्रमाणे पार्थही तेच करत असतो. अगदी काव्या पार्थच्या मनातील बरोबर जाणत असते. तर पार्थ आता काव्याच्या स्केचकडे पाहत म्हणतो, हे सगळं काही झालंच, परंतु तरी सुद्धा तुम्हाला कोणी काही बोललं तर ते मला अजिबातच आवडणार नाही. तर दुसरीकडे काव्याचं ते सगळं बोलणं ऐकून मानेल ताई खुश होतात आणि म्हणतात, चला म्हणजे या दिव्य दृष्टीतून सगळं काही तुला कळते. पण ही जर दिव्य दृष्टी मला मिळाली असती तर म्हणजे विक्रम आता काय करतायत ते नक्की माझ्यापासून लपून काय खातायत हे मला सगळंच कळालं असतं ना. खरंच किती छान आहे हे. आणि खरंच सांगू का, आज आपण अर्धी लढाई जिंकलो आहोत. तर काव्यामध्ये नाही काकू, आपण अर्धी लढाई ही नाही जिंकलोत. आता खऱ्या अर्थाने लढाईला सुरुवात झाली आहे. बोका आणि मांजरीच्या प्रेमाची लढाई, आणि ही लढाई मी जिंकणारच आहे. मी पार देशमुखांना मिळवणारच आहे. तर आता मान्नी ताई म्हणतात, चला तुझं मिशन तर ठरलेलं आहे. तर काव्या म्हणते, हो माझं मिशन ठरलं आहे आणि ते मिशन मी सक्सेसफुल करणारच. तर मान्नी ताई म्हणतात, हे तर झालं, पण माझं दुसरं कार्ट आता काय करते मला तरी काही माहीत नाही. तर काव्या म्हणते, जीवाना मग का विचार करताय, आपण एक काम करूयात, जीवाला व्हिडिओ कॉल करूयात. असं म्हणत आता काव्या जीवाला व्हिडिओ कॉल करायला घेते. तर दुसरीकडे जीवा गार्डनमध्ये बसून अगदी निवांत झाडांना पाणी लावण्यासाठी असणाऱ्या पाईपने तोंड धुवत असतो, फ्रेश होत असतो. आणि त्याचवेळी इथे काव्याचा फोन आलेला असतो. जीवा पाहतो तर काव्याचा व्हिडिओ कॉल असतो आणि म्हणून जीवा स्वतःला शांत करतो आणि त्यानंतर व्हिडिओ कॉल उचलतो. तर त्यावेळी मान्नी ताई सुद्धा असतात. आता मान्नी ताई म्हणतात, काय जीवा भाऊ कसं चाललंय? तर जीवा म्हणतो, एकदम बढिया. खरं सांगू तर मस्त चाललंय. खरं सांगायचं तर मोहितांच्या घरचा गृहप्रवेश म्हणजे अगदी थाटातच, काय सांगू कसलं स्वागत केलंय त्यांनी माझं, खूप छान, अगदी थाटामाटात मला त्यांनी घरात घेतलं आहे. परंतु जीवा खोट बोलत आहे हे मान्नी ताई आणि काव्या यांच्या लक्षात आलेलं असतं. काव्याला थोडं वाईट वाटतं. तर माने ताई म्हणतात, हो का, मग तू असा ऊन खाण्यासाठी बाहेर भटकतोयस का? तर जीवा म्हणतो, अगं नाही, घरात बसलो ना. तर नंदिनीची आई, अगं काय काय खायला घालते, जरा सुद्धा शांत बसायला नको. गाजराचा हलवा, पुरी भाजी, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, काय म्हणेल ते सगळं काही माझ्या समोर असतं. मग हे सगळं खाऊन खाऊन पोट अगदी जड झालंय. मग म्हटलं बाहेर थोडा फेया माराव्यात, फेरफटका मारावा, म्हणजे कसं थोडं बरं वाटेल ना. आता जीवाच्या थापा काही संपत नसतात. काव्या म्हणते, वाह वाह, खरंच खूप छान, किती मस्त बोललास जीवा. तर असं म्हणताच आता दोघेही एकत्रच म्हणतात, आता खरं काहीतरी बोल. त्यावेळी घडलेला सर्व प्रसंग जीवा मान्नी, काकू आणि काव यांना सांगू लागतो. जीवा म्हणतो की आईने अगदी खूप छान पद्धतीने मला मनापासून घरात घेतलं होतं, खूप छान स्वागत केलं, खाऊ पिऊ घातलं, परंतु हिच्या बाप. तर काव्या म्हणते, काय मान्नी ताई म्हणतात, जीवा वा. जीवा म्हणतो, म्हणजे हिचे बाबा परमपूज्य पिताश्री यांनी मात्र हाताला धरून घराबाहेर काढलं. तर घराबाहेर ढकललंच मला. आता मात्र मानेन ताईंना खूप वाईट वाटतं. मान्नी ताई म्हणतात,
जीवा तू काळजी करू नको, मी आताच धनंजय भाऊजींना कॉल करते, तू नको एवढा विचार करूस. जीवा म्हणतो नाही आई, तू कॉल वगैरे काही करणार नाहीस, आणि ही लढाई माझी आहे. ही लढाई माझी आहे आणि ती मलाच लढायची आहे. तर ताई म्हणतात, बरं पण तुला काही लागलं तरी मला लगेच फोन कर. तर काव्या म्हणते, पण मला असं वाटते की काही जमत नसेल किंवा काही होत नसेल तर तू मागे ये, काहीतरी दुसरा पर्याय असेलच, आपण त्याचा विचार करू. जीवा म्हणतो, अजिबात नाही, आता मी घरी पडतेन तर मी माझ्या बायकोसोबतच, माझ्या बायकोला घेऊनच. आणि त्याचवेळी तिथे नंदिनी आलेली असते. जीवा म्हणतो, चला चला नंदिनी आली आहे, मी फोन ठेवतो असं म्हणत जीवा फोन ठेवतो. मानिनी ताईंना खूप वाईट वाटत असतं. ते पाहून काव्या त्यांना सावरते. तर त्यानंतर काव्या म्हणते, मानिनी काकू एवढा विचार नका करू तुम्ही. तर मानिनी काकू काव्यासमोर हात ठेवतात आणि काव्याला म्हणतात, काव्या यातील एक बोट चॉईस कर. आता काव्या जे बोट पकडते ते असतं नंदिनी. जीवाचा स्वीकार करेल. आता मानिनी ताईंना कुठेतरी या गोष्टीची आशा निर्माण झालेली असते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून काव्या म्हणते, नक्की नक्की नंदिनी ताई नक्की जीवाचा स्वीकार करेल, मला खात्री आहे, आणि लवकरच दोघीही घरी येतील असं म्हणत. आता त्या दोघीही नंदिनी घरी येण्याची वाट पाहत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी जीवाच्या समोर येते. तर जीवा नंदिनीला म्हणतो, हाय कुठे निघालीयस. तर नंदिनी जीवाला म्हणते, गेले 3 तास तुम्ही नाही का बोल ना. तिला काहीतरी, परंतु वसुवत्या काहीच बोलू शकत नसतात, कारण ज्यावेळी रम्या बॅगवर बसते त्यावेळी त्या बॅगमध्ये वसुवत्या त्यांचं बोट चिमटलेलं असतं आणि वसुवत्यांना त्रास होत असतो. वसुवत्या रम्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु रम्याला मात्र काहीच कळत नसतं. काव्या म्हणते, बोला बोला ना आत्याबाई, अहो तुम्ही सुद्धा काहीतरी बोला. काय झालं आत्याबाई, तुम्ही तर काहीच बोलत नाहीत, तुम्ही अशा शांत का आहात, काही झालंय का असं म्हणत काव्या मोठमोठ्याने हसू लागते. त्या दोघांची झालेली फजिती पाहून काव्याला हसू येत असतं. काव्या म्हणते, ते जाऊ देत, मी इथे का आली होती ते तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं असं म्हणत काव्या त्यांना म्हणते, तुम्हाला हेच सांगण्यासाठी आले होते. संध्याकाळची वेळ आहे, देवाला दिवाबत्ती केल्यानंतर शुभंकर्ती म्हणायचं आणि देवाला म्हणावं की मला जरा चांगली बुद्धी दे, त्यासाठी तुम्हाला नेण्यासाठी आली आहे. चला चला बरं, आपण सगळ्यांनी एकत्र मिळून शुभंकर्ती म्हणूया. रम्या म्हणते, नाही मी नाही जाणार. वसुवत्या म्हणतात, रम्या उठ आणि जा. रम्या म्हणते, नाही तुला जायचं असेल तर तू जा, मी नाही जाणार. परंतु काव्यात रम्याचा हात पकडते आणि रम्याला ओढतच तिथून घेऊन जाते. आता कसा बसा वसुवत्यांनी मोकळा श्वास घेतलेला असतो. त्यांच चिमटलेलं बोट त्यांनी काढलेलं असतं, परंतु बोट चांगलंच सुजलेलं असतं. वसुवत्या म्हणतात, माझं बोट चिमटलं, यामध्ये मला झाल्यात वेदना. या काव्यामुळे, ही काव्याना कशी इथे टपकली आहे ना, मला काहीच कळत नाही. आजचा दिवसच खराब आहे. एकीकडे काव्या इथे आली आहे आणि दुसरीकडे जीवा तिथे नंदिनीकडे गेलाय असं म्हणत वसुवा राग व्यक्त करत असतात. जे काही घडत असतं ते सगळं काही त्यांच्या मनाविरुद्ध घडत असतं आणि म्हणूनच वसुवात यांची खूप चिडचिड होत असते. तर दुसरीकडे आता गुड्डू जीवासाठी आणि स्वतःसाठी चहा बनवून घेऊन येतो. गुड्डू रडत असतो. जीवा म्हणतो, काय झालंय गुड्डू. तर जीवाला गुड्डू म्हणू लागतो, एक काळ होता ज्यावेळी पिंकी माझ्या आयुष्यात होती, परंतु त्यानंतर माझ्या काळजाचा तुकडा, माझी ही पिंकी माझ्यावर नाराज झाली आणि माझ्या आयुष्यातून निघून गेली, असं तो हिंदीमध्ये सांगत खूप रडत असतो. हिंदी ही नीट बोलत ना, मराठीही. आणि हे सगळं काही जीवा ऐकतं असतो. जीवा त्याला सावरत असतो, आधार देत असतो, परंतु गुड्डूच काही भलतंच चालू असतं. तर जीवा गुड्डूला म्हणतो, तुझं दुःख कळतं रे गुड्ड्या मला, पण तू घाबरू नकोस आणि तू स्वतःला वाईटवरून अजिबातच घेऊ नकोस. अरे तू कामानिमित्त बाहेर आहेस ना, आणि म्हणूनच तुझी पिंकी तुझ्यावर रागवली आहे ना. तर गुड्डू म्हणतो, हो ना, मी कामासाठी असा बाहेर असतो आणि ती माझ्यावर रागवली आहे. तर जीवा गुड्डूला म्हणतो,
पण तू काळजी करू नकोस. रुसलेल्या बायकोंना मनवण्यासाठी माझ्याकडे भरपूर साया टिप्स आहेत, कारण आजकाल बायकांचं रुसण्याचं प्रमाण भयंकरच वाढलं आहे आणि ते माझ्याही नशिबी आहे. आणि म्हणूनच माझा सिलॅब्स आता मला नव्याने सुरू करावा लागत आहे. तर गुड्डू म्हणतो, अरे जीवा भैया नक्की काय बोलत आहेस? कसला सिलॅब्स? मला तर काहीच कळेना झालं आहे. तुझ्यावर जशी तुझी पिंकी रुसली आहे ना, तशीच माझ्यावर माझी चकाचक बाई रुसली आहे. आता या गुड्डूला मात्र काहीच भाषा कळत नसते. गुड्डू म्हणतो, नक्की तुला काय बोलायचं? म्हणजे तुझं लग्न झालंय का? तर जीवा म्हणतो की हो, माझं लग्न झालंय. तर आता गुड्डू म्हणतो, तरी सुद्धा पोरी छेडायला इथपर्यंत आलायस माझ्या साहेबांच्या घरी? तर जीवा म्हणतो, तुझ्या साहेबांचीच पोरगी, या घरची मोठी मुलगी माझी बायको आहे. त्यावेळी मात्र आता गुड्डूला सगळं काही कळालेलं असतं. जीवा म्हणतो, गुड्डू तू मला मदत करशील का माझ्या या चकाचक बाईला म्हणवायला? तू जर मला मदत केलीस तर मग मी तुला तुझ्या पिंकीला म्हणवण्यासाठी टिप्स देईल, चालेल का तुला? तर गुड्डू म्हणतो, चालेल ना. म्हणतात ना, प्रेमामध्ये सगळं काही माप असतं, असं म्हणत आता गुड्डू जीवाची मदत करायला तयार झालेला असतो. आता धनंजय काकांनी काय सांगितलेलं असतं आणि गुड्डू काय करत असतो हे त्याच्याही लक्षात नसतं. आता गुड्डू आणि जीवा हात मिळवणी करतात. तर गुड्डू म्हणू लागतो, आजपासून तुझं सगळं काही ओझ मी झेलणार आहे, असं म्हणत तो जीवाला आधार देतो. आणि आता नंदिनीला म्हणवण्यासाठी, जीवाची साथ देण्यासाठी गुड्डू तयार असतो. आता जीवाला फोन येतो. तर जीवा म्हणतो, बोला सासूबाई, काय खबर आहे? तर आता शारदाताई जीवाला म्हणतात, जीवा आता 2 मिनिटात तुझी बायको घरी येणार आहे. तर जीवा म्हणतो, मग काळजीच करू नका. आता बघा हा तुमचा जावई काय जुगाड करतो, असं म्हणत जीवा फोन ठेवतो. तर गुड्डू म्हणतो, मी मोघापासून ऐकतोय जुगाड करणार, हे जुगाड करणार आहे. मग हा काय जुगाड आहे? तर त्यावेळी जीवा म्हणतो, कळेल. आणि जीवा अगदी जादूसारखा तिथून गायब झालेला असतो. गुड्डूला मात्र काहीच कळत नाही. अचानकच जीवाचं गायब होणं आणि जीवाने सांगितलेला जुगाड नक्की काय आहे याचा गुड्डू विचार करू लागतो. आता त्याच वेळी नंदिनीची एंट्री झालेली असते. गुड्डू नंदिनीला म्हणतो, या मॅडम. तर आता नंदिनी म्हणते, तुम्ही गुड्डूच ना, कारण बाबांनी मला तुमच्याबद्दल सांगितलं होतं. तर त्यानंतर गुड्डू म्हणतो, हो मीच गुड्डू आहे. आता नंदिनी इकडे तिकडे पाहते, परंतु कुठेच तिला जीवा दिसत नसतो आणि म्हणूनच गुड्डूला ती विचारते, ते कुठे गेलेत? गुड्डू म्हणतो, ते म्हणजे कोण? इथे तर कोणीच नाहीये. आता नंदिनी म्हणते, थांबा मीच बघते, असं म्हणत नंदिनी पुढे येते. जीवाला शोधू लागते, परंतु जीवा कुठे दिसत नसतो. आता गुड्डू पुन्हा एकदा नंदिनीच्या समोर प्रकट होतो आणि म्हणतो, मॅडम ते म्हणजे नक्की कोण? तुम्ही कोणाला शोधत आहात? तर त्यावेळी नंदिनी म्हणते, इथे जीवा नावाची व्यक्ती होती ना, त्याला मी शोधत आहे. तर गुड्डू म्हणतो, या गुड्डूच्या समोर कोणाचाच निभाव लागत नाही. नंदिनी म्हणते, म्हणजे तुम्ही त्यांना इथून घालवले का? तर गुड्डू म्हणतो, हो साहेबांनी मला जसं सांगितलं तसंच मी केलं आहे. ते इथून निघून गेले आहेत. नंदिनीला थोडं वाईट वाटतं. तर नंदिनी म्हणते, बरं झालं इथून गेले. तसंही ते इथे असलेले मला अजिबातच आवडलं नसतं. आता नंदिनी हे काही मनापासून बोलत नसते. हे बोलत असतानाही नंदिनीची नजर मात्र जीवाला शोधत असते. तर त्याचवेळी जीवा मोठ्याने आवाज देत म्हणतो, नंदिनी ये ना, असं म्हणत तो रिक्षा घेऊन आलेला असतो. खूप छान रिक्षा सजवलेली असते. रिक्षाचा हॉर्न वाजवत जीवा आता नंदिनीला बोलवत असतो. आता ज्यावेळी नंदिनी जीवाला पाहते त्यावेळी मात्र नंदिनीला धक्काच बसतो. आता नंदिनी येणं हे त्याने गाडीवरही रिक्षावरही लिहिलेलं असतं. नंदिनी ते पाहतच बसते. जीवा आता रिक्षा घेऊन गार्डनमध्ये येतो. नंदिनी मध्ये उभी असते. तर जीवा तिच्या गोल गोल रिक्षा फिरवू लागतो. टने सजवलेली रिक्षा. नंदिनी काय करावं काहीच कळत नसतं. अगदी प्रेमाचा माहोल असणारी ती रिक्षा पाहून नंदिनी मात्र जीवाकडे पाहतच बसते. जीवाने अगदी प्रेमाचा माहोल तयार केलेला असतो रिक्षावर. सगळीकडे नंदिनी येणं आणि सगळीकडे हार्ट शेप असतात आणि जीवा गोल गोल नंदिनीच्या फिरत असतो.
आणि इकडे गुड्डू मात्र नाचत असतो. हे सगळं काही गुड्डूला कमाल वाटत असतं. जीवाने आता नंदिनीला इम्प्रेस करण्यासाठी, तिचं प्रेम मिळवण्यासाठी हे पहिलं पाऊल उचललेलं असतं. आणि नंदिनी फक्त रिक्षाकडे पाहत असते, कारण त्या रिक्षावर नंदिनी आणि जीवाचे एकत्र फोटो. तर जीवांदिनी हा शब्द, हे सगळं काही नंदिनीला दिसताच तिलाही कुठेतरी वाईट वाटत असतं. तिच्याही मनातील प्रेम कुठेतरी जाग होतं. परंतु जीवाने जे काही केलेलं असतं, तिचा केलेला विश्वासघात, हा मात्र तिच्या मनात अजूनही असतो. आणि म्हणूनच नंदिनी काही केल्या जीवाला माफ करायला तयार नसते. आता जीवा रिक्षातून खाली उतरतो आणि आपलं प्रेम व्यक्त करत म्हणतो, नंदिनी ये ना प्रिये, तुझ्या विना जगू कसा मी, असं म्हणत तो गाणं गात असतो. आता नंदिनी हे सगळं काही पाहत असते. तर जीवा म्हणतो, ये ना प्रिये, असं म्हणत रिक्षाचा हॉर्न वाजवू लागतो. नंदिनी म्हणते, स्टॉप इट जीवा, काय चाललंय हे, एकतर तुम्ही रिक्षा इथे कशी आणली? तर जीवा म्हणतो, एक मिनिट, ही रिक्षा नाहीये, ही माझी डार्लिंग आहे, बघ ना, तूच बघ, असं म्हणत आता जीवा नंदिनीला रिक्षाकडे घेऊन येतो. आणि ज्यावेळी नंदिनी रिक्षात पाहते, तर संपूर्ण रिक्षा ही अशी काही सजवलेली असते की शेवटी नंदिनीला जीवाच्या प्रेमात पडावंच लागतं. जीवाने नंदिनीचे आणि त्याचे प्रेमळ क्षण असणारे सर्व फोटो आता रिक्षामध्ये सजवलेले असतात. संपूर्ण रिक्षा फोटोने भरलेली असते. जीवा म्हणतो, एवढंच नाही, असं म्हणत रिक्षाच्या मागे लावलेलं नंदिनी ये ना चकाचक बाई, हे सगळं काही जीवा नंदिनीला दाखवतो आणि म्हणतो, आवडलं ना? परंतु नंदिनी जीवाशी न बोलता तिथून निघून जात असते. जीवा म्हणतो, अग थांब ना, परंतु नंदिनी मात्र जीवावर रागवलेली असते. नंदिनी जीवाला म्हणते, मला कळत नाहीये की तुम्ही रिक्षा आतमध्ये आणलीस कशी? तर जीवा म्हणतो, ते महत्वाचं नाहीये, हे महत्वाचं आहे, कशी वाटली माझी डार्लिंग? आता मात्र नंदिनी काहीच बोलत नाही, ती फक्त जीवाकडे पाहत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ काव्याला म्हणतो, का आलात तुम्ही इथे? मला कोणाचीही गरज नाही, त्यामुळे प्लीज इथून निघून जा. आता पार्थचे हे शब्द ऐकून इकडे काव्याला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे नंदिनी जीवाला म्हणते, तुमचं हे सगळं काही आता दुकान गुंडाळायचं आणि इथून निघून जायचं, असं म्हणत नंदिनी आता घराच्या दिशेने निघून जाते. तर गुड्डू जीवाला म्हणतो, मला असं वाटते की यांचं तुमच्यावर प्रेमच नाही. जीवा म्हणतो, हिचं जर माझ्यावर प्रेम असेल, त्याच्यावर किती प्रेम आहे आता नंदिनीच. प्रेम मिळवण्यासाठी जीवा नक्की पुढच्या कोणत पाऊल उचलेल. तर दुसरीकडे रुसलेल्या चिडलेल्या पार्थला काव्या कशी मनवेल, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.